सत्यमेव जयते न्यूज.com। मुंबई महापालिका ही केवळ स्वराज्य संस्था राहिलेली नाही, तर ती आज राज्य सरकारपेक्षाही अधिक आर्थिक ताकद असलेली सत्ता बनली आहे। वार्षिक 35,000 कोटीहून अधिक बजेट, हजारो कोटींची भांडवल, प्रकल्प, कंत्राटी व्यवस्था आणि विकास कामांच्या नावाखाली फिरणारा अफाट निधी, यामुळे ही निवडणूक राजकीय नसून थेट आर्थिक युद्ध बनली आहे। म्हणूनच मुंबई महापालिकेची लढाई मतदारांसाठी कमी आणि सत्ता केंद्रासाठी जास्त महत्त्वाची ठरते आहे, हे अधोरेखित होते। भारतीय जनता पक्षाला मुंबईचा महापौर कोण होतो याची फारशी चिंता नाही। भाजपचा खरा फोकस आहे तो सत्तेच्या नाड्यावर, स्थायी समिती, कंत्राटी विभाग आणि भांडवली प्रकल्पावरील नियंत्रण। महापौर पद शिवसेनेकडे राहील तरी चालेल, पण चेकबुक भाजपच्या हातात असायला हवं, हीच खरी रणनीती आहे। त्यामुळेच भाजप कमी जागा मिळवूनही महापालिकेतील प्रत्यक्ष सत्ता आपल्या ताब्यात ठेवू शकतो। शिंदेसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे आम्ही फक्त आमदारांची पार्टी नाही, हे सिद्ध करण्याची अखेरची संधी आहे। महापालिकेत अपयश आल्यास नगरसेवक फुटण्याचा धोका आहे आणि पक्षाची उभी रचना कोसळू शकते। मात्र यश मिळाल्यास एकनाथ शिंदे यांना खरा शिवसेना प्रमुख म्हणून वैधता मिळू शकते। म्हणूनच शिवसेना ही निवडणूक जीवावर उदार होऊन लढते आहे। शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती म्हणजे ठाकरे कुटुंबासाठी राजकीय अस्तित्वाचा शेवटचा किल्ला आहे। ही निवडणूक हरली तर मुंबई हातातून जाईल, ठाकरे ब्रँड कमकुवत होईल आणि पुढील पिढीच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतील। त्यामुळे ही युती भावनेतून नाही तर भीतीतून जन्मलेली आहे, हे देखील कोणी नाकारू शकणार नाही। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची ही आघाडी सत्तेवर दावा सांगण्यासाठी नाही तर सत्तेची अडचण निर्माण करण्यासाठी उतरली आहे। 10 ते 20 जागांपर्यंत मसल मारायची, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू द्यायचं नाही आणि त्यानंतर समर्थनाच्या बदल्यात अटी ठरवायच्या, हा त्यांचा स्पष्ट पण न बोललेला अजेंडा असू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत, कारण निकाल कुणाच्या बाजूने लागतो यापेक्षा सत्तेला किती आधार लागणार आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे। अजित पवारांचे नगरसेवक आज विरोधकांच्या रांगेत दिसले तरी उद्या सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणं त्यांच्यासाठी नवीन नाही। सत्ता कुठेही असो, त्यात स्वतःची जागा निर्माण करण्याचा हा त्यांचा जुना, यशस्वी आणि वारंवार वापरलेला फॉर्म्युला आहे। मुंबई महानगरपालिकेचा निकाल अधिकृत होण्याआधीच राजकारणाचा खरा खेळ सुरू झालेला असतो। मतमोजणी सुरू होताच कुठे बहुमत अडकतंय, कुठे जागांची गणितं फिसकटतायत, याचा अंदाज घेत बंद दाराआड हालचाली सुरू होतात। सर्वात आधी लक्ष जातं ते स्थिर नेतृत्व असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांकडे, त्यानंतर अपक्ष आणि छोटे गट आणि शेवटी नाराज ठाकरे गटातील अस्थिर चेहरे। सत्ता कोणाची होणार याचा निकाल येण्याआधीच सत्ता कशी मिळवायची याची बोलणी सुरू होतात। हीच मुंबईच्या राजकारणाची खरी ओळख आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ही विकासाच्या अजेंड्यावर लढवली जाते, पण निकाल मात्र सत्तेच्या व्यवहारावर ठरतो। इथे लोकशाहीचा गाजावाजा कमी आणि स्वार्थाचं गणित जास्त चालतं। विकास, धोरण, आश्वासन हे सगळं प्रचारापुरतं मर्यादित राहतं। प्रत्यक्षात पैसा, सत्ता, वैयक्तिक हिशेब आणि राजकीय अस्तित्व याचं वजन जास्त असतं। त्यामुळे महापौर कोण होतो यापेक्षा मुंबईचा अफाट खजिना कोणाच्या ताब्यात जाणार हाच या संपूर्ण सत्ता संघर्षाचा खरा केंद्रबिंदू आहे।